नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे मऊ आणि लुसलुशीत बिना पाकाचे रवा लाडू। मस्त असे हे लाडू बनवून तयार होतात। तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना हे लाडू नक्की करून देऊ शकता। करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। पाहू शकता तुम्ही अगदी मऊ आणि असे लुसलुशीत आपले हे लाडू बनून तयार झालेले आहेत। त्यासाठी मी इथे सर्वात आधी अर्धा किलो रवा घेतलेला आहे। अर्धा किलोचं अगदी योग्य प्रमाण घेऊन मी तुम्हाला इथे रवा लाडू करून दाखवणार आहे। बारीक रवा इथे मी घेतलेला आहे। इथे आता आपल्याला रवा छान असा चाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जाड तळाच्या कढईमध्ये रवा मस्त असा मीडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचा आहे। रवा आपण छान भाजला की लाडू सुद्धा छान असे बनवून तयार होतात आणि महिनाभर आरामात टिकतात। वास वगैरे अजिबात येत नाही। थोडा वेळ उन्हात ठेवून सुद्धा तुम्ही हा रवा भाजून घेऊ शकता। उन्हात ठेवल्यामुळे पटकन असा रवा खमंग होते। हलका गुलाबी रंगावरती हा रवा आपल्याला छान मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त डार्क रंग सुद्धा या रव्याचा करायचा नाही, नाहीतर लगेचच लाडूचा रंग सुद्धा बदलते। इथे मी आता अशाच प्रकारे छान असा गुलाबी रंगावरती रवा भाजून घेणार आहे। बघू शकता तुम्ही आपल्या रव्याला छान असा हलका गुलाबी रंग आलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। इथे मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही 3 मोठे चमचे मी आधी यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपण जसं लागेल तसं हळूहळू तूप घालणार आहोत। तूप घालून घेतल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटं रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। इथे जे आपण बाजूला तूप काढून ठेवलेलं होतं ते मी यामध्ये परत 2 ते 3 चमचे घालून घेणार आहे आणि छान असं परत हा रवा मिनिटभर भाजून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही इथे मी आता रवा छान असा भाजून घेतलेला आहे। रंग सुद्धा मस्त असा आलेला आहे। छान असा सुगंध यायला लागला की लगेचच गॅस बंद करायचा आहे। पाऊण वाटी जे आपण तूप घेतलेलं होतं त्यामधलं 2 चमचे तूप माझं शिल्लक राहिलेलं आहे। त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे। साखर आपल्याला इथे मिक्सरला छान अशी दळून घ्यायची आहे। त्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। साखर जी आहे मी इथे पावशेर घेतलेली आहे अर्धा किलो रव्यासाठी। तुम्ही इथे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्ही जर जास्त गोड तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही गोड जास्त खात असाल तर तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे जास्त किंवा कमी करू शकता। त्यानंतर इथे आता जो आपला रवा आहे त्यामध्ये दळून रवा इथे आपल्याला परत एकदा छान असा हलवून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालून झाल्यावर गॅस चालू करायचा आहे आणि अगदी मीडियम गॅसवर मिनिटभर हा रवा आपल्याला पिठी साखर सोबत परतून घ्यायचा आहे। मोठा गॅस इथे आपल्याला अजिबात करायचा नाही, अगदी मीडियम गॅस करायचा आहे आणि त्यावर मिनिटभर गॅस चालू करून
अशा पद्धतीने हा जो रवा आहे असा थापून घ्यायचा आहे आणि गॅस इथे आता मी बंद करणार आहे. गॅस बंद करून आपल्याला आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं हा जो रवा आहे असाच भिजत ठेवायचा आहे. इथे मी आता 10 मिनिटं हा रवा असाच रेस्ट करायला ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही 10 मिनिटानंतर छान असा रवा आपला मुरलेला आहे. अशा प्रकारे मस्त असा मऊ झालेला आहे. इथे मी आता मोठं असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण पिठी साखर दळून घेतलेली होती, त्या भांड्यामध्ये जे आपण रवा आणि पिठी साखर रेस्ट करायला ठेवलेली होती ती घालायची आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, आपले लाडू मस्त असे मऊ आणि लुसलुशीत बनून तयार होतील आणि छान असे एकजीव बनून तयार होतात. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व लाडूचं मिश्रण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी सर्व लाडूचं मिश्रण छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप घेतलेले आहे, ते यामध्ये घालून घेणार आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. हे सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलकंसं हे गरमच आहे. हे जे लाडूचं मिश्रण आहे अगदी थंडसुद्धा आपल्याला करायचं नाही, हलकंसं हाताला सहन होईल इतकं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि छान असे लाडू वळून घ्यायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने याचे आपले लाडू असे बनून तयार होतात. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व असे लाडू बनवून तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे मऊ आणि लुसलुशीत आपले हे पेढ्यासारखे लाडू बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा नक्की शेअर करा.